गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज सकाळी सकाळी काय बनवायचे म्हणून काल रात्रीच मी हरभरे भिजू घातले होते। तर आज सकाळी मी त्याला 2-3 शिट्ट्या आणून चटपटीत अशी भाजी करणार आहे। तर हे छान भिजलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा मिरच्या घ्यायच्या आहेत, त्यात टाकायची आहे कोथिंबीर, हळद, तिखट, गरम मसाला आणि जे मीठ थोडंसं आणि त्यातनं असे हरभरे ॲड करायचे आहे आणि हे सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून। त्यात कढईमध्ये टाकायची आहे मोहरी, त्यात टाकायचा आहे कांदा, मस्तपैकी तो होऊ द्यायचा आहे आणि जे सारण आपण केलं होतं ते पण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। ते ॲड केल्यानंतर हे छान असं 5 मिनटं होऊ द्यायचं आहे। हे झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे हे आपले शिजलेले हरभरे, मस्तपैकी असं उकळी येऊ द्यायचं आहे। आणि दुसरीकडे आपण करूयात भेंडीची भाजी। त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे तेल टाकायचं आहे, मिरची मस्त टाकायची आहे, लसूणची छान अशी पेस्ट करून किंवा क्रश करून टाकायचं आहे। त्यात टाकायची आहे भेंडी, मस्त ही होऊ द्यायची आहे हिरवी चटक अशी भेंडी आपण गार्डनमधून आणली आहे। त्यात टाकायचं आहे हळद, मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळाने टाकायचे आहे त्यामध्ये मीठ आणि हे थोडं झाकण लावून परत काढायचं आहे आणि त्यात टाकायचे शेंगदाण्याचे कूट। शेंगदाण्याचे कूट आधीच थोडेसे केलेले होते ते मी त्यामध्ये ॲड केले आहे। तर याच्यावरती नंतर झाकण ठेवायचे नाही आहे, तर तुम्ही यामध्ये झाकण ठेवणार तर तुमची भेंडी अशी थोडी चिकट होणार आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे, तिखट टाकायची आहे, मस्तपैकी अशी भुरभुरून घ्यायची आहे आपली कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर, ही पण गार्डनमधून यावेळेस आणली आहे। इकडे आपली भेंडी बघा तयार आहे, किती छान आणि हिरवीगार अशी भेंडी आपली तयार आहे। भेंडीची भाजी खूप टेस्टी लागते, रोजही खाल्ली तर मला तर आवडते। मलाही आवडते का मला सांगा। दुसरीकडे आपण टाकणार आहोत हरभऱ्याची भाजी आणि चपाती, मस्तपैकी त्या दिवशी बनवलेली जवसाची चटणी। आपलं ताट इथे तयार आहे, मी तिथपर्यंत एन्जॉय करते। तुम्ही मला आजची थाली कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। जेवण झाल्यानंतर मी घेतली माती, शाडूची माती आहे ही, मी 3 किलो आणली होती, तर मला ही भिजवायची होती। खूप लेट झाला आहे भिजवायसाठी, पण काही हरकत नाही, 8 दिवस तरी आहे, म्हणजे भरपूर कालावधी आपल्याकडे आहे। तुम्हालाही यूट्यूब चॅनलवर असे नवीन तुम्हाला दाखवायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा। मी इथे शाडूची माती भिजवत आहे, यात टाकत आहे मी पाणी करून आपण जशी कणिकच मिळतो त्याच प्रकारे ती माती पण मळून घ्यायची आहे। मातीचा इतका सुंदर सुगंध येत आहे, मला ती खाण्याची इच्छा होत आहे। तुम्हाला माझ्या चॅनलला खूप अशा नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत। त्यामध्ये सण आहे, गणेशचे डेकोरेशन आले आहेत, गणपती बसणार आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे, ह्या सर्व गोष्टींमध्ये मला फार उत्सुकता असते, त्यामुळे मी छान व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। मला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला समोरचे सगळे डेकोरेशन मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे। बाहेर येतात असं काही मस्त वातावरण झालं होतं की मला चहा पिण्याची इच्छा झाली।